नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली 11 वाजता केली. आज 11 वाजले आणि आत्ता मोबाईल हातात घेतला आहे आणि आपल्या ह्या नवीन मोबाईलमध्ये आज माझं पहिल्यांदाच आता मी व्हिडिओ घेते. 2 दिवस मी काही दीदीने घेतल्यानंतर 2 दिवसाच्या व्हिडिओ होत्या. रविवार सोमवारसाठी व्हिडिओ होती पहिल्या जुन्या मोबाईलमधली, तर मग मी घेतलीच नाही. तर आत्ता व्हिडिओ घेते. आज रविवार आहे. आज व्हिडिओ घेते. आज रविवारचा व्हिडिओ येईल तुम्हाला मंगळवारी. आणि मंगळवारी काय आहे मला वाटलं मंगळवारी स्वामी पुण्यतिथी पण 15 तारखेला आहे. बुधवारी पुण्यतिथी आहेत. तर माझं असं लक्ष नव्हतं 14 तारखेला की 15 तारखेला. तर 15 तारखेला आहे पुण्यतिथी. तर बघू त्या अगोदर जाऊन स्वामीसाठी मला काही काही वस्तू आणायच्यात जाईल. देवपूजा वगैरे झाली पण बाकीचे दिवे मी घासायला दिले. एकच दिवा इथं चालू आहे. आज फुलं वगैरे काहीही वाहिलेलं नाही आहे मी, का तर मला बरीच इथली क्लिनिंग करायची आहे. खालचा टेबल काढला आहे. आता फक्त नॉर्मल अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा वगैरे तर सांगितलं तुम्हाला. पण ताईनो तुमची खूप खूप मनापासून आभारी की दीदीने तिचे रेसिपीचा व्हिडिओ टाकला आणि प्रत्येक ताईने इतकं सुंदर प्रेम दिलं दीदीला. एवढं सुंदर प्रेम दिलं. प्रत्येक ताई बोलत होती की दीदी तुझा आवाज खूप गोड, तू खूप क्यूट आहे, तू खूप इतकं म्हणजे एक ना एक ताईंनी दीदीला खूप सुंदर प्रेम दिलं. यासाठी शब्दच नाही ताईंनो. आता दीदी नाही घरामध्ये, नाही तर दीदी तुमच्याशी बोलली असती. पण ती आता व्हिडिओमध्ये आली की नक्की बोलेल आणि तिच्यात थोड्या थोड्या रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. ती फॅशनेबल बनवते ताईंनो. आजकाल तेच चालणार आहे बघा. आता सगळेच माझ्यासारखं काही असं गावठी जेवण नाही बनवणार, कारण आपल्या घरातल्या माणसांना जसं लागतं तसं. पण दीदीच्या रेसिपी मला खूप आवडतात, खायलाही आवडतात आणि बघायलाही आवडतात. तर दीदीला इतकं प्रेम दिल्यासाठी तुमचे खूप मनापासून आभारी ताईंनो पुन्हा एकदा. तर चला आता कामाला सुरुवात करते. हा एवढा खाली देवरीच्या खाली भाग गेलेला असतो आणि इकडे हा ओपन असतो. हा एवढा रोजच्या रोज पुसता येतो, पण जो आतमध्ये असतो त्याच्यावर एवढी धूळ. आणि खाली असली 2 महिने झाले अजिबात टेबल सरकवलेला नव्हता. हे जे कपाट आहे खालचं हे काढलेलंच नव्हतं. ऑपरेशनच्या अगोदरपासून काढलेलं नव्हतं, म्हणून इतका कचरा जमा झाला आहे. कारण मी खेचलं तरच होतं. पण आज यश होता घरात. यशमुळे त्यांनी बघा तिकडनं तुम्हाला सांगितलं ना, तिकडनं हे धूपच्या कॅन्डल आणल्या त्या केसर चंदन आहे. तर इतक्या छान आहे ना, सुगंध इतका भारी येतो. त्यांनी एक जिममध्येच घेऊन गेलेला, पण म्हटलं मला ट्राय करायला एक आण. तर एक आणली त्यांनी. खूप सुगंध एकदम भारी मस्त येतो. आता हे सगळं भाभी येऊन क्लीन करेल, कारण आता 11 वाजले. भाभी आपल्या बाजूला काम करते आणि 2 दिवस झाले सगळे डबे घासते भाभी. सगळे डबे आता एवढेच राहिलेले हे काल घासले मी. हे आतमध्ये ठेवले, आता कपाटात ठेवायचे मला, पण सामान भरू. इकडे सगळं झाडांना वगैरे पाणी सकाळीच देऊन झालं. आज आरामात चाललं रविवारचं. आणि मी हा एक झेप्टोवरून एक चॉपर मागवला आहे ताईंनो, कारण फूड प्रोसेसर अजून बनलंच नाही. ते आलेच नाही बनवायला. खूप स्लो काम आहे. येऊशा कंपनीने कंप्लीट टाकून पण अजून आले नाही बघा. 8 दिवस होऊन गेले आणि मी आता हा मागवला. आज मी वापरला नाही आहे, पण आता याला पहिला माझ्याकडे एक होतं, त्याला धारच नव्हती अजिबात धार नव्हती. म्हणून मी म्हटले जरा बघूया. दीदीनं अर्जंट लगेच मागवलं, कारण माझे ना कांदा टमाटर कापायचे वांदे चालले. सुरीने सगळं करायला लागतंय. आता हा कसा निघतोय काही माहिती नाही मला. याचं ब्लेड तर असं खूप पातळ दिसतंय, मग काय माहिती धार आहेत की नाही. आणि हे मी ॲमेझॉनवरून हे ऑर्डर केलेले 2 स्प्रे. बेडशीट वगैरे कालच बदलली भाभीनी. आता अजून उद्याचे दिवस आहे भाभी, सोमवार. हे बघा हे स्प्रे मागवलेत मी, अजून खोललेले नाही आहे. मी तुम्हाला खोलून दाखवते. हे चिमणी क्लीन करायसाठी मागवली. चिमणी खूप घाण झाली, दाखवते खोलून. चिमणी एवढी तेलकट झाली ताईनो, सांगू शकत नाही. इतकी हालत खराब झाली चिमणीची. मी बोलले कशानंच नाही निघणार. मग मला हे सोनाने पाठवलं. आता बघूया कसे आहे ते. मी बोलले एकदम 2 मागव दीदी, एकाने पण क्लीन होईल की नाही एवढी. अरे वा भरपूर मोठे आहेत हे, भरपूर मोठे आहेत. अरे वा, मला वाटलं छोटे येईल, कारण फोटोमध्ये खूप छोटी साईज दिसत होती. तर मला की सोना बोलली याने चांगलं क्लीन होतं आहे. मी आणि याच्यावर ऑफर पण होती. पहिला काहीतरी हा 200ला भेटत होता, मला ही 350ला 2 भेटले ताईनो ॲमेझॉनवर. हे बघा ॲमेझॉनवरून मला ही 350ला 2 भेटले. दीदीने मागवले. मला येत नाही मागवता काही, सगळ्यात सांगते तुम्हाला. अशी 299 रुपये किंमत आहे.
मला वाटतं 370 रुपये मी काहीतरी ऑनलाईन मारलेले, याच्यावर मला माहिती नाही. 370ला 2 भेटलेत. हा पॅक आहे, असंच राहू देते हां. आणि याने मी जेव्हा चिमणी क्लीन करेल तेव्हा तुम्हाला दाखवते ताई होती की नाही होती, मला पण माहिती नाही आहे, बघूया. तर चला, शॉपरचं पण आजच उद्घाटन करायचं आहे. कसा निघतोय काय निघतोय माहिती नाही, पण धार असलेली असेल तर बरी. आज घरात खूप पसारा आहे, इकडे तिकडे तिकडे डबे, इथे कपाटाचा गोंधळ, सगळं घरात असा पसारा दिसतोय. पण आता भाभी येतीच आहे, आपल्या बाजूला पण इथं काम करते ना, सकाळी येऊन 10 वाजता तिथं येते आणि मग 10:30 पावणे 11पर्यंत माझ्याकडे येते. पण रविवारचं थोडं उशीर होतो का तर ट्रेन लेट असतात भाभीला. रविवारी मेगा ब्लॉक असतो आपल्याकडे नेहमीच. आले आता किचनमध्ये अजून मी काहीसुद्धा तयारी केली नाही. रोज काय करते, तयारी करून तुम्हाला दाखवते किचनमध्ये हे केले ते केलं आहे. पण आता इथं अजून काहीच झालं नाही माझं. अरे बघा, हे मी ते आपले मसालेवाले दादा आहेत ना, जय महाराष्ट्रवाले, त्यांच्याकडून मी हे काळी खजूर आणत असते. हे कलमी म्हणतात याला. हे कलमी खजूर खूप छान असतात, अगदी खूप छोटीशी बी असते आणि खूप असं मांस असतं, असे सुकलेले नसतात. आणि मी स्मार्ट बाजारमधून आणलेले तुम्हाला दाखवते. हे बघा, सगळं असं ड्रायफ्रूट मी असं बरण्यांमध्ये भरून ठेवते. मनुका, काळा मनुका पण आहे पण फ्रीजमध्ये, अक्रोड आणि काळा मनुका फ्रीजमध्ये, आणि काजू बदाम असे. आणि कारण हा यश आहे ना, असं सकाळचं खाऊन जातो, मी रात्रीचं इथंच बरण्या काढून ठेवते. आणि तुम्हाला एक हे स्मार्टवाल्यांचा धोका दाखवते. मी नटराजचे काळा खजूर घेतलेले, ते पॅकेट होतं नटराजचं, इतके मोठे मोठे. आता तुम्हाला जे दाखवले नाही कलमी, असे सेम दाखवत होते वरती पॅकेटवर. आणि आता आतमध्ये काय माहिती आपल्याला, पूर्ण पॅक होतं नटराजचं, आतमध्ये असे काळे खजूर निघाले. हे असे निघाले. पण माझं स्मार्ट बाजारला जाणंच नाही झालं. त्यानंतर असेच बरणी भरलेली, हे कोण खात नाही. पण म्हटले मी गेले तर त्यांना दाखवेल तिथे, पण नाही जाणं झालं. मग ते शेवटी आता टाकून देणार आहे मी, हे कोण खात नाही असले. बघा, इतका धोका देतात पॅकेटवर, एवढी छान मस्त असे दाखवतात डिझाईन, सेम असे दाखवत होते जसे मी आता तुम्हाला दाखवले असे. आणि आतमध्ये असे पॅकेटच्या आतमध्ये असे निघाले. तर असा धोका असतो बघा स्मार्ट बाजारमध्ये. शक्यतो कधी काही मला आत्तापर्यंत काही खराब वस्तू नाही लागल्या, पण खजूरच्या बाबतीमध्ये 2 वेळा झाले. एकदा तो डबा घेतलेला, व्हाईट कलरचा डबा येतो तो, त्याला पूर्ण जाळी लागलेली. मग मी तो डबा घ्यायचा बंद केला. नंतर आता पॅकेट घेतलं, तर पॅकेटचं असं निघालं. तर काळ्या खजूरसाठी स्मार्ट बाजार असो कुठलेही असो, काही मार्ट चांगले नाही म्हणायचे. कारण त्या अशा बाकीचे पण खूप रील्स टाकले होते लोकांनी की नटराजचे खजूर एकदम धोका दिला आहे लोकांना. चला असू द्या. आता बनवायचे मला यशला पनीर. मला यशने हे मागवून दिलं, आता ऑनलाईन मागवतो, अमूलचं पनीर आणि हे श्रीखंड, चितळेचं श्रीखंड. घरात कोणी पण आलं तर लागतं, हल्ली नव्हतं राहिलं आता. आणि दही, गोकुळचं दही हे मागवलं त्यांनी. आता त्याच्यासाठी बनवते पनीर. आता पनीरची काही रेसिपी घेत नाही, भाजी बनवून झालं तुम्हाला दाखवते. आणि माझ्यासाठी काहीतरी मी वेगळं करणार आहे, कारण मला नाही आवडत पनीर. दीदीला तर बिलकुलच नाही आवडत आहे, पण मला पण नाही आवडत. मी माझ्यासाठी काय ते सोपी भाजी बनवेल. सांडगे वगैरे बनवायचा विचार चालला आहे माझा, जिवड्याची भाजी. तर बघूया काय बनवणं. तर हे फटाफट बनवून घेते पहिले, त्याच्यासाठी भाजी चपाती. अजून पीठ पण नाही भिजवलेले आज मी, आज फक्त बडबडच चालली. हे बघा, चॉपरमध्ये झालेच व्यवस्थित बारीक. कांदा बारीक करून घेतला आणि ते टमाटा पण मी असा चॉपरला बारीक करून घेतला. बघा, मला ट्राय करायचं होतं व्यवस्थित होतं की नाही. आणि साहेबांनी मला ही नवीन सुरी आणलीत. आता इथे मी ही वापरत होते, माझी एक लोखंडी कुठंतरी गेली, गायब झालीत, आणि ही पहिली वापरत होते. आता ही त्यांनी मला 2 दिवसापूर्वीच आणली ही. आणि बघा, हे बटाटे साल काढायसाठी असं हे आणलं स्टीलचं. तर ठीक आहे, न सांगताच आणली आहे, मी काही सांगितलेलं नव्हतं ताई तरी पण त्यांनी आणली. तर आता हे पनीरची रेसिपी बोलले घेणार नाही, पण तुम्हाला फक्त शॉर्टकटमध्ये दाखवते. पनीर कापून घेतलं आहे, थोडेसे काजू, आज वाटाणा नाही आहे, वाटाणा नाही राहिला आहे, ओला वाटाणा संपला आहे. थोडंसं तेल घालते आणि इथे जरासं मीठ घालते. पनीर तळायला मी मीठ घालत असते. फास्ट गॅस ठेवला आहे. एवढेसे हे बघा 10-12 काजू आहेत, एवढे तळून घेणार आहे तेलामध्ये, आणि त्यानंतर पनीर तळून घेणार. आणि वाटण काढून ठेवलं इथं. हे सगळं आपले हे तिखट मसाले टाकून त्याला यासाठी पनीर मसाला बनवायचा आहे. कांदा टमाटर आणि कोथिंबीर नंतर वरतून टाकणार. तर आता सगळी भाजी बनवून झाली की नंतर दाखवते. थोडेसे लालसर करून घ्यायचे काजू, म्हणजे असे पिठाळ नाही लागत. घालते
लगेच चमचा उलटानं काही टाकायचं नाही, नाही तर मग पनीर तुटतं. बस आता यानंतर सगळी बनवून घेते फटाफट भाजी, मग भेटते ताईनं तुम्हाला. हे बघा भाभीने ते सगळं क्लीन केलं, इकडे सगळं स्वच्छ करून पुन्हा इकडे कपाट सरकून दिलं. आता स्वच्छ झालं बघा एकदम. यशने मला खाली बोलवलं, मी आता जाऊन आले म्हणून चावी इथे. आणि ह्या मोबाईलवर भजन चालू असतं सारखं, काही ना काही देवाचे आपले भजन चालू असतात एका मोबाईलवर. भाभीच्या लाद्या वगैरे सगळं पुसून झालेत बघा, क्लीन झालेत मस्त. चपात्याच करत होते तर याचा फोन आला, बोला मोठ्या गाडीची चावी घेऊन ये खाली गेटवर दे वॉचमॅनकडे. वॉचमॅनकडं देऊन आले. तो गेला त्याची छोटी गाडी सर्व्हिसिंगला घेऊन गेला तिकडे. चपात्या वगैरे केल्या आणि खाली जाऊन आले. खाली जाऊन आल्यानंतर पुन्हा इथले कामं सुरू झाले. मग हे बघा मी हे तेलाचा तवा होता चपात्यांचा, त्याच्यावरच हे जे सांडगे किंवा वड्या, आमच्याकडे वडेच बोलतात, पण हे झाऱ्याने केलेले, झारा असतो ना या वड्यांचा असा एक, आणि हाताने तोडून केले ते पण आहे. पण म्हटली एकटीसाठीच बनवायचे तर मी असे थोडेसे मस्त तेल टाकून असे खरपूस भाजून घेते बारीक गॅसवर. इथे भाभीला चहा ठेवला आणि याची भाजी झालीत बनवून, पनीरची भाजी झाली. पण मला अजिबात आवडत नाही म्हणून मी माझ्यासाठी वेगळी भाजी करते. तर ही पनीर आणि काजू घालून भाजी बनवली यशला. ही दोन्ही टायमाला होईल त्याला. अजून मला साबुदाणा पण बनवायचा आहे, पण पहिली भाजी टाकते. एकदम साधी सोपी भाजी. याला आज ना कांदा ना शेंगदा कूट वगैरे काहीच नाही, फक्त अशीच फोडणी देणार आहे, ते तुम्हाला दाखवते. झालेत भाजून आता हे असे छान असे लालसर भाजले ना ताईंनो, तर असं फोडणीमध्ये ते विरघळत नाही आहे. कारण चण्याच्या पिठाचे असतात, म्हणजे चण्याच्या डाळीचे असतात नाही सांडगे. बरेच ठिकाणी मिक्स डाळीचे करतात, पण मला फक्त आणि फक्त चण्याच्या डाळीचे आवडतात. म्हणून मी असे माझ्या आवडीचं असे मी बनवायला सांगते की असे पाहिजेत मला, म्हणून देतात. ते बहीण आली तेव्हा घेऊन आली ती मला, हाताने तोडलेले पण आणि असे हे पण. मी बोलले फक्त चण्याच्या डाळीचे बनवून आण मला मिक्स डाळीचे आवडत नाही. ते काढून घेते. हे बघा असे भाजून साईडला काढून घेतले आणि बारीक गॅस असं भाभीचा अर्धा तास तरी चहा उकळत असतो बघा. चपाती बरोबर जास्त लागतो म्हणून थोडंसं मी जास्त करते. आता इथे थोडंसं तेल घातलं आहे, तेल गरम होतं आहे. पनीरची भाजी काढून घेतली, चपात्या वगैरे झाल्यात. साबुदाणा बनवायचा आहे, पण तो शेवटी एकदम दुसऱ्या कढईमध्ये बनवणार आहे. आणि इथे बघा मी लसूण चेचून घेतला आहे, कोथिंबीर जराशी कापली. एकदम साधी सोपी सांडग्याची भाजी. आता मी ट्रायपॉड लावला नाही ताईंनो आज. मोहरी घातली. ही पनीरची कढई होती त्यातच मग म्हटली बनवून घेते, साबुदाणा नंतर बनवेल. जिरं घातले आणि हा ठेचलेला लसूण. कांदा पण टाकते कधी, पण आज मला कांदा वगैरे काहीच नको आहे, नुसती प्लेन एकदम अशी लाल रश्याची भाजी पाहिजे मला, तर मी कांदा वगैरे काही घातला नाही आहे. आता ही घालते कोथिंबीर. भाजी आलीच आता खाली जाऊन. आता इथे बघा एकदम थोडीशी हळद मी जराशी आणि काश्मीरी पावडर अर्धासा चमचा, फक्त अर्धा चमचा घालणार आहेत. तेलात नाही घालते डायरेक्ट, नाही तर करपून जाईल मला घेऊपर्यंत. कांदा लसूण मसाला आपला हा 1.5 चमचा घेतला आहेत मी. काश्मीरी पावडर वाटीतली संपली, थोडीशीच होती. आता हे असं थोडंसं तेलामध्ये मिक्स करून घेते. असं तेलामध्ये चांगलं झाले. आता इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे. एक तांब्या मी पाणी गरम करून ठेवलं आहे, मसाले करपू नाही म्हणून. पाणी, कारण जे सांडग्यांमध्ये मीठ आपलं तिखट मिरची जिरं वगैरे सगळं असते, म्हणून मी थोडंसं हिशोबानेच घातलं आहे तिखट आणि मीठ. तर बघ आता हे मी एक तांबे पाणी गरम करून घेतलेलं, तेवढं नाही घातलं, थोडंसं कमी आहे. याला एक चांगली उकळी येऊ देते. चांगली उकळी आली ना तर मग सांडगे त्यात सोडणार मी, कारण लगेच असं कमी थंड पाणी असेल ना तरी होतं, सांडगे असे विरघळतात त्यामध्ये. हे मस्त असे तेलात भाजून घेतले ना, असे सुके खायला पण छान लागतात, खरपूस एकदम लागतात लालसर. आणि झाऱ्याने हे सोपं होतं, हाताने तोडायला खूप वेळ लागतो या सगळ्या गोष्टींना. ते असतं आमचे टाकायला. हे बघा हे एवढा टब गच्च भरलेला असतो. आणि भाभी चालली आता कपडे टाकायला. आज आणि उद्या आहे भाभी फक्त. हां आजचा झाला दिवस गेला आणि उद्याचे दिवस.
तर उद्या पुन्हा थोडेसे सफेद कपडे मग एकदा धुतले, मग आता नंतर मी बाहेर देते की घरी धुते माहिती नाही. आज पूर्ण घामाघूम झाली बघा, घाई पटकन खाली पण गेले आणि आज किचनमध्ये खूप गरम होत आहे. चला आता हे दाखवते तुम्हाला. उकळी आली आहे, जे आदन म्हणतो आपण, याला आदन बोलतो. सगळे फोडणी देऊन जे पाणी घालतो त्याला आदन म्हणतो. त्याला उकळी आलीत, आता सांडगे टाकते त्यात. हे बघा असं उकळलं पाणी, आणि असं उकळलेलंच पाहिजे. जेव्हा बी आपल्याला उकळीमध्ये काही टाकायचं आहेत ना, अशी उकळी आलेली पाहिजे. मी कांदा वगैरे काही टाकला नाही, तर बऱ्याच वेळा कांदा शेंगदा कूट वगैरे घालू शकतो, ते पण चांगली लागते. पण कधीतरी असं वाटतं एकदम प्लेन जेवण जेवावं, बरं वाटतं जरा असं. आणि जेव्हा मी एकटीच असते ना, तर मी असे गावठी प्रकारच बनवून खाते ताईंनो. कधी पण पिठलं वगैरे, कधी काय काय असं वेगळं वेगळं. तर आता हे गॅस कमी करते याचा, आणि थोडंसं होऊ देते बारीक गॅसवर. याचा आता अर्धे होणार शिजवण्याचा रसा, अर्धा होणार, झाकण नाही ठेवणार यावर. तर छान दिसतोय आता पण, कलर मस्त दिसतोय. चला हे होत येते. हे बघा इकडच्या गॅसवर ठेवलेले आता असे झालेत. आता हे काढून बंद करणार आहे गॅस आणि काढून घेणार आहे, का तर एकदम घट्ट होऊन जाईल. ही चण्याची वस्तू जे राहते ना, ते पाणी पूर्ण शोषून घेते. ही थंड होईपर्यंत यातलं अजून अर्धं पाणी आटून जाणार आहेत. हे बघा अशी मस्त झाली आज सांडग्याची भाजी. सांडगे म्हणा, वडे म्हणा, वडे कोण कोण वडे बोलतं, पण आमच्याकडे वड्या बोलतात. वड्या ताईनो, जी भाषा आहे ना तीच सांगते. असं नाही की यात काही गावंडळपणा वगैरे काही नाही ताई. जी आपली गावची भाषा आहे, जे आतून आपण ज्या मातीतून आलो त्याच मातीची आठवण ठेवून मी सगळं तुम्हाला जे काय आहे ते सांगत असते. असं नाही का मुंबईत आहे म्हणून फॅशनेबल बोलायचं सांगायचं, अजिबात नाही. जी भाषा आहे ती आहे, ज्या गोष्टी आहेत त्या आहे. तर हे बघा असं मस्त काढून घेतले मी आता इथे. आणि इकडे झाले साबुदाणा. साहेबांना वाटलेल्या मिरचीचा साबुदाणा लागतो, कारण याच्या खूप रेसिपी घेतलेल्या आहे साबुदाण्याच्या. तुम्ही पण वैतगून गेले असेल पनीरला आणि साबुदाण्याला. साबुदाणा झाला एक मस्त बारीक. 2 बटाटे घातले. पण पहिलं देवासाठी नैवेद्य काढून घेणार. पण आज इतका गरम मी ठेवत नाही ताईनो, मी थंड करूनच ठेवत असते. थोडंसं थंड झाल्यानंतरच मी देवाला नैवेद्य ठेवते. आणि हे बाकीचे साबुदाणा आता काढून घेते. तरी थोडंसंच बनवलं, बाकीचा ठेवून दे ना फ्रीजमध्ये. बघा एवढा आहेत अजून, नाही केला, कारण यश पण खात नाही, मी पण खात नाही साबुदाणा. मग आता हा काढून घेते. झालं, भाभीला देते थोडासा पहिलं खायला, कारण भाभीचा नाश्ता चालला आहे. देवाला ठेवूनच मग भाभीला प्लेट देते, कारण साहेब खात नाही. खूप थोडी, एवढी दिली तरी ओरडणार. एवढं काय दिलं डब्यात, एवढी काय दिली डब्यामध्ये, ओरडतात. ती भाभीला देते, पण नंतर पहिलं देवाला ठेवते थोडंसं थंड होऊन. तर आता आज 1 वाजला बघा. आज मला भरपूर वेळ झाला. मी 11 वाजता तर काम चालू केलं आहे. त्यात खाली जावं लागलं यशकडं. झालं आहे बघा, साबुदाण्याचा वगैरे नैवेद्य ठेवून दिला आहे. इथे भाभीचा नाश्ता चालू आहे, तिला काही दाखवत नाही तुम्हाला मी. आणि झालं आहे माझं काम. आता सगळं काम झालं नाही. ते डबे वगैरे भरायचे, सामान भरायचे, पण ते संध्याकाळी भरणार मी आता. आज किचनमध्ये खूप घामाघूम झाली मी आज. आता चेंज वगैरे करायचं आणि नंतर त्यापुढे मग काय आहे ते काम करायचं. तर चला ताईनो, काय कसं काय झाला व्हिडिओ काय, आणि काल मी काय मागवलं अजून तुम्हाला सांगते. सामानामध्ये हे मागवायचं राहिलेलं, परवा तिने आणलेले, तर ते मी भाजले आज. आणि पुन्हा 1 किलो शेंगदाणे. इथं खालीच आपले इथं किराणा दुकान आहे, त्यांच्याकडून हे इंद्रायणी मागवलेत बघा. हे ते 80 रुपये किलोने देतात मला इंद्रायणी. हे इंद्रायणी तांदूळ 5 किलो 1 महिना जातात, बरोबर 1 महिना जातात हे. आणि लिज्जत पापड पण संपलेले. हे 2 पॅकेट मागवले, त्यांनी आणून दिलेत मला हे शेंगदाणे. आता नंतर भाजेल, कारण 1 किलोमध्ये काही होत नाही आपलं, म्हणून हे पण मागवले. चला ताईंनो, आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.